हॅलो, हाय, नमस्कार आणि सर्वांना माझ्याकडून जय भीम. तर मी आज चाललेले आहे वन महोत्सव मध्ये. तर ही संकल्पना राखीताई जाधवची आहे आणि त्यांनी ही संकल्पना हर वर्षी त्यांची असते. तर ह्या वर्षी बघूया आपण तिकडे काय काय आहे. मागच्या वर्षी व्हिडिओ घेता आला नाही, पण ह्या वेळेस नक्की मी तुम्हाला दाखवेल तिकडे काय काय आहे ते. आणि हे त्यांनी 25,000 रोप वाटप करत आहे. ह्या आहे राखीताई जाधव, ह्यांनीच वन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्याची तारीख आहे 18 जुलै ते 28 जुलै पर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 29 जुलैला इंडोर प्लांट फ्री भेटणार आणि 30 जुलैला आउटडोर प्लांट फ्री भेटणार. पण तिकडे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुमचं आधार कार्ड लागतं. ते लोक आधार कार्डचा नंबर घेतात आणि मग तुम्हाला रोप प्लांट्स वगैरे ते फ्री मध्ये देतात. तिथे रोपांचे स्वरूप कसे असणार आहे, फूल, फळ, औषधी, वनस्पती आणि पान, या सर्व गोष्टीचे रोप आहे. तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकतात. फक्त दोनच तुम्हाला मिळणार तिथे प्लांट्स, एक इंडोर आणि एक आउटडोर, असे दोनच प्रकारचे प्लांट्स मिळणार आहे. तर आम्ही पण गेलो आमचं रजिस्ट्रेशन करायला आणि मुलांना दाखवलं. इथे आर्टिफिशियल हिरण, हत्ती, जिराफ अशा सगळ्या गोष्टी आहे आणि तुम्हाला तिथे ओरिजिनल पण तुम्ही काय पक्षी वगैरे आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला, हे आहे एंट्री आणि आता आपण गेलेलो आहे आतमध्ये. आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला लगेच प्लांट्स दिसायला सुरुवात होते आणि बघून तुम्हाला एवढं मन प्रसन्न होतं की प्लांट्स बघून. मला तर प्लांट्स बघून खूपच मन प्रसन्न झालेलं आहे. असं वाटतं कोणते बघू आणि कोणते नाही. तर चला, तुम्हालाही दाखवते मी. इकडे ॲलोवेरा, गुलाब, मोगरा, चमेली वगैरे ह्यासारख्या भरपूर प्लांट्स आहे आणि औषधी पण आहे, वनस्पती पण आहे आणि फळांचे पण आहे. असे भरपूर प्रकारचे प्लांट्स आहे आणि हे दरवर्षी असतं. राखीताई जाधव या दरवर्षी हे आयोजन करत असतात, हे वन महोत्सवचं. तर आणि इथे बच्चे कंपनी एवढी खुश होतात, येऊन भरपूर खुश होतात, त्यांना इतकं आवडतं ना. आता बघा, ह्या प्लांट्स मध्ये आर्टिफिशियल हिरण लावलेले आहे, ते तुम्ही बघू शकतात. आणि आम्ही इतका आनंद घेत होतो ना या सर्वांचा, जो आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला. आणि ते भरपूर लोक येतात हे वन महोत्सव बघायला. ते बघा, माझ्या मागे जिराफ केवढा मोठा आहे ते तर तुम्हाला दिसत असेल. आणि हे आहे अनयाने पण हे खूप एन्जॉय केलेलं आहे. ऍक्च्युली अनयाचा हा सेकंड टाइम आहे. ती फर्स्ट टाइम आलेली आहे स्कूल मधून. तर इकडे स्कूल मधल्या मुलांना पण, वेगवेगळ्या स्कूल मधल्या मुलांना पण इकडे बोलवलं जातं आणि त्यांना ह्या गोष्टी सगळ्या दाखवतात आणि आपण ह्या लहान मुलांना ह्या गोष्टी दाखवल्याच पाहिजे. आणि ते बघा, त्यांनी आर्टिफिशियल स्नेक ठेवलेला आहे, तो पण छान वाटतोय. आणि हे सगळं मोगरा आहे आणि इकडे सगळं गुलाब आहे, पांढरा, गुलाबी, लाल, पिवळा अशा प्रकारे. आणि इकडे तुम्हाला हे बदक पण दिसत असेल. तर हे काही त्याच्यामध्ये आर्टिफिशियल आहे आणि काही ओरिजिनल आहे. वरती मंकी वगैरे ठेवलेला आहे. तर हे मुलांना एवढं आकर्षित करतात ना ह्या गोष्टी, त्यांच्या लहान मुलांच्या ह्याच्यानुसारच त्यांनी आयोजित केलेल्या आहे या गोष्टी. आणि हो, माझी मुलगी सकाळी स्कूलच्या थ्रू गेली होती, तर तिला एक आपलं तुळस असते ना, त्याचं रोप दिलं होतं त्यांना, ते वाटप केलेलं होतं तुळशीचं. तर ही खूप छान संकल्पना त्यांची आहे, ही मला भरपूर आवडलेली आहे. म्हणजे सर्वजणांना झाडांची आवड निर्माण होणार आणि सर्वजणांना झाडे पण लावलेली होतात, हे खूप छान आहे. आता इकडे बघा, झेंडूचं झाड होतं आणि इकडे वेगवेगळे असे नावं पण लिहिलेली आहे झाडांचे, ते तुम्हाला मी एक एक करून दाखवते. आता हे आहे ह्या झाडाचं नाव आहे ते तुम्ही बघू शकता, सॉन्ग ऑफ असं काहीतरी नाव आहे त्या झाडाचं. व्हिडिओ शूट पटापट झाल्यामुळं शेफालो ह्या झाडाचं नाव आहे. आणि हे बघा, इथे ॲलोवेरा आहे भरपूर. असे वेगवेगळे झाडाचे व्हिडिओ थोडासा फास्ट केला म्हणून ते माझ्याकडून नावं थोडेसे हे होतात ते. तर पण भरपूर झाडं आहे आणि
खूप बघायला भारी वाटतं, सगळीकडे प्लांट्स प्लांट्स प्लांट्स, तर खूप बघायला मस्त वाटतंय. आणि हो, हे झाडं तुम्हाला 29 तारखेला आणि 30 तारखेला भेटणार आहे. तर 29 तारखेला इनडोअर प्लांट्स मिळणार आहे आणि 30 तारखेला आउटडोअर प्लांट, अशा 2 दिवस मिळणार आहे. तर जा सर्वांनी, ईस्टवाल्यांनी जा आणि ह्या सर्व झाडांचा आनंद घ्या आणि सर्व झाडं घेऊन या आणि आपल्या घरात, आपल्या घराबाहेर लावा. आणि खूप छान वाटतात ही गोष्ट मला. आणि लहान लहान मुलांसाठी पण भरपूर ऍक्टिव्हिटी होती, ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवते. इथे आता मी तुम्हाला हळूहळू फक्त प्लांट्स आणि प्लांट्सची नावे हे दाखवत आहे. आणि मस्तच आहे, एकदम छान. तर तुम्हाला नक्की जायला पाहिजे ह्या ठिकाणी आणि ह्या गोष्टींचा, सर्व गोष्टींचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी खूप कमी होतात आणि पोरांना पण ह्या गोष्टी माहिती पाहिजे, मुलांना पण आपल्या गोष्ट माहिती पाहिजे. आता इथं त्यांनी ऑर्गनाईज केली होतं. आपण ज्या बांगड्या पारंपरिक पद्धतीने बनवतात ना, त्या बांगड्या बांगड्या बनवणारे होते. तर इथे हे बघा, इथे सगळेजण लाईन लावून उभे होते आणि ऑफकोर्स ह्या बांगड्या फ्री मध्ये देत होते ते लोक, एकही पैसा न घेता. फक्त तुम्हाला लाईन मध्ये उभं राहायचं होतं. हे बघा, इथं फिश स्टँड ठेवलेला आहे, तिथं भरपूर असे मासे आहे आणि ते लोक फ्री मध्ये बनवत होते. आणि फक्त ते लाईन मध्ये उभं राहायचं, आपण फक्त सगळ्या गोष्टी फ्री मध्ये होत्या, फक्त लाईन मध्ये उभं राहायचं. आणि बघा लहान मुलं कसे एन्जॉय करत होते. तर तुम्हाला बोलले ना मी, ते प्राणी पक्षी भरपूर आहेत. तर हे बघा, हे मी तुम्हाला एक एक दाखवते. तर ससा होता, तर पोपट होता आणि तो पोपटाला असंच ठेवलं होतं त्यांनी, पिंजऱ्यात नव्हता तो पोपट. आणि इथे बघा लहान मुलांना कसे एन्जॉय करवतात ते. आणि इथं कॅमिनिल पण होतं, हे बघा इकडे ठेवलेलं होतं. तर पोपट होते, सगळे प्रकारचे प्राणी पक्षी होते आणि ते बघून खूपच मजा वाटत होती लहान मुलांना. खरे लहान मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे ही गोष्ट. तर खरंच नक्की लहान मुलांना घेऊन जा तुम्ही. आणि हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तर त्यांनी ठेवलेले आहे. आणि आणि हे बघून तुम्हाला, तुमच्या मुलांना भरपूर असा आनंद होईल. आणि लहान मुलं तिकडून निघतच नव्हते, चला म्हटलं तरी तिथून निघत नव्हते, का तर त्यांना ह्या गोष्टी आवडतात. मग आता इथे बघा, हे पण आहे पारंपरिक पद्धतीने मटका वगैरे ह्या सर्व गोष्टी बनवतात ना, त्या गोष्टी पण होत्या लहान मुलांसाठी. आणि हाच तो आकर्षणाचा गोष्ट होती की लहान मुलांना ह्या गोष्टी बघायला मिळत नाही शक्यतो, खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात, खूप म्हणजे खूप रेअरली. आणि इकडे त्यांनी फ्री मध्ये ठेवले होते आणि लोकांना ते एक्सपिरियन्स पण करून देत होते की ह्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करा म्हणून. आणि हे बघा, इथं हे बनलेलं आहे आणि हे चक्क वाटप करत होते ते लोक बनवून. लहान मुलांना, मोठ्या माणसांना हे सगळं बनवून ते स्वतः बनवत होते आणि हे वाटप सुद्धा करत होते. इकडे पण थोडेफार प्लांट्स ठेवलेले आहे, हे बघा. आणि खूप छान वाटत होतं, खूप म्हणजे खूप मस्त वाटत होतं. आणि इथे बघा डायनासॉर ठेवलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. खूप मोठा असा डायनासॉर होता. आणि हे बघा, इकडे लहान मुलांना इकडे टॅटू करत होते हातावरती, म्हणजे आपला रंगीत टॅटू असतो ना, तो करत होते इकडे. आणि तिकडेही लाईन होती, कोणी चेहऱ्याला, कोणी हाताला, असे टॅटू करणारे होते. तर मुलांना त्याचा पण आनंद होत होता. आणि हे बघा, हे भावाच्या मुलाला घेऊन आलेले मी इकडे. तर तोही आनंद घेत होता, म्हणजे तो नंतरून आला, आम्ही अगोदर गेलो आणि नंतरून ही बहिणीची मुलगी त्याला घेऊन आलेली नंतरून, आणि आम्ही अगोदर गेलो होतो. तर बघा, तो आला आणि तो नंतर किती एन्जॉय करतो तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ मध्ये. आणि तो आधी बघतच होता, हे कुठे आलोय मी, काय आलोय ते. नंतर त्याला आम्ही सोडून दिलं खाली आणि त्याला बोललो खेळ म्हणू शकतो तू. तर तर तो मस्त खेळत होता आणि एन्जॉय करत होता, तुम्हाला दाखवतेच नंतर किती एन्जॉय करत होता तो. आणि नंतर आम्हाला बांगडी मिळणार होती ना, तर त्याच्या लाईनीमध्ये आम्ही उभं होतो. तर म्हणजे खूप वेळ भरपूर लागतो, तुम्ही जर लवकर गेले ना तिकडे तर तुम्हाला 5-5:30ला, तर तुम्हाला लवकर लाईनीमध्ये लवकर मिळून जाईल. आम्ही थोडं उशिरा गेलेलो, म्हणजे आमचं जाणं होणार होतं की नाही होणार होतं आमचं ठरवत होतं, पण म्हटलं चला जाऊन येऊया, लहान मुलांना आपण ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. आणि आम्ही हे हर वर्षी जात असतो. तर
तर तो बघा किती एन्जॉय करतो, इकडून तिकडं मनसोक्त फिरत होता आणि लहान मुलांना सगळेजण असेच सोडत होते खेळण्यासाठी. आणि हा मुलगा बघा माझ्या मागे आहे. तर ह्याची एक वेगळी स्टोरी आहे, तुम्हाला मी सांगते ती काय स्टोरी आहे अशी. तर तर हे बघा लाईन मध्ये कसे उभे आहे. तर ह्या मुलाची स्टोरी होती. हा मुलगा माझ्याच मागे लाईनीमध्ये उभा होता आणि हे बघा इथं लगेच ह्याची सुरुवात झाली खेळण्याची. आणि हे बघा याचं खेळणं कसं चालू आहे. तेच मी बोलते ना, लहान मुलांना घेऊन या, कारण की ह्या ह्या गोष्टी दाखवल्या ना, लहान मुलं स्वतः पण एन्जॉय करतात आणि ते बघून आई वडील पण एन्जॉय करतात असं. तर असं करता, पण खूप छान वाटलं आम्हाला. ते बघा ते तुम्हाला सांगितलं ना, तो खूप एन्जॉय करत होता. नंतर दाखवते तुम्हाला. हे बघा अजून पण हे लहान मुलं असे फिरत होते आणि खूप असं म्हणजे भीती वगैरे काहीच नव्हती. सरस लहान मुलांना असे सोडत होते. तर छान होतं. आणि हे बघा ही अनया इथं आलीये, इकडे आलेली आहे. हे तिला तिच्या लाईनीमध्ये तिच्यासाठीच मी उभे होते. मग ती बोली मला करायचं आहे. तर म्हणले ठीक आहे तू कर म्हटले तुझ्यासाठी. तर आता तिच्या मापाची बांगडी बनवत आहे. आणि हा पोरगा बघा इकडे, ह्याची स्टोरी राहिली सांगायची. तर ह्याची स्टोरी अशी होती की हा माझ्या मागे उभा होता. तर मी बोलले तुला, तर त्याला विचारत होते, एक एक लेडी विचारत होती तू का उभा राहिलाय. मग तो सांगत होता मी माझ्या मम्मीसाठी राहिलेलो आहे. बोले मम्मी, तर मम्मी घरी आहे म्हणून, मम्मीला बरं नाही म्हणून. तर मी बोलले ठीक आहे मम्मीसाठी आलाय ना. तर मग मी त्याला विचारलं की नाही का काय झालं रे मम्मीला. म्हणते मम्मी पडली, माझ्यामुळेच पडली, तिच्या हाताला लागलंय. मी बॉल घरामध्ये खेळत होतो बॉल, तर तिचा पाय सरकला आणि ती पडली. तर म्हणले ठीक आहे का म्हटला, मम्मीसाठी आलोय. म्हणले आई म्हटले किती छान रे तू. तर मग म्हटलं नाही मम्मीला द्यायचंय मला ही बांगडी. तर बोलले ठीक आहे. तर मी त्याला विचारलं की तुला असं कसं देणार ते लोक, कारण ते लोक स्वतः माप घेत होते तिथं आणि स्वतः माप घेऊन ते बनवत होते तिकडे. तर म्हणले तू मापाला काय आणलंय का, बांगडी बिंगडी काय असं. तर तो बोलला नाही. बोले तुला नंबर माहितीये का. तो बोलतो नाही नंबर नाही माहिती मला. तर बोले ओके ठीक आहे. तर त्याला बोलले तुझ्या मम्मीचा हात केवढा आहे. तर तो मग मला बघितलं, मला म्हणतो काकी तुमच्या एवढाच आहे माझ्या मम्मीचा हात, सेम असंच आहे माझी मम्मी अशीच आहे. म्हटला बारीक हात पण बारीक आहे. बोले ओके ठीक आहे. मग मी त्याला काय आयडिया दिली की म्हटले मग माझ्या हातात बांगडी होती ना, मग ती बांगडी मी त्याला काढून दिली. म्हटले ही बांगडी घे आणि ही बांगडी त्यांना दे आणि ती बांगडी त्यांना सांग की ही माझ्या मम्मीची बांगडी आहे. तर तो बोला ठीक आहे म्हणून. नंतर मग त्या साईडला उभा होता ना, तिकडे राखीताई बसल्या होत्या आणि त्या सगळ्यांना मोफत बांगड्या देत होत्या. तर मी त्यांच्याकडे गेले, त्यांनी माझा हात बघायला मला पण दिल्या आणि मी म्हणले ह्या मुलाला पण द्या म्हटले. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या मम्मीचा बर्थडे होता. तर बोला अरे वा म्हटले, हे मम्मीला आता तू गिफ्ट दे म्हटले, एक बॉक्स मध्ये टाक आणि ही गिफ्ट दे म्हटले तुझ्याकडून. आणि चक्क तो इतका उशीर लाईनीमध्ये उभा होता, लाईन भरपूर होती, तुम्ही बघितलीच असाल, इतका उशीर तो लाईन मध्ये उभा होता. आणि मी त्याला म्हणते अरे मुली वैतागल्या लाईन मध्ये उभे राहून, मी वैतागले आणि तरी तू तुझ्या मम्मीसाठी उभा आहे. तर म्हणतो नाही माझ्या मम्मीला द्यायचंय म्हणून असं. तर मग म्हटले ठीक आहे मस्त म्हणले आजकाल पोरं असे विचार करत नाही, म्हणजे ह्या वयामध्ये तरी पोरांचं खेळणं आणि हे स्वतःच विचार असतात. पण बघा ना एवढ्या लहान वयामध्ये त्याला म्हणजे आईचं कळतंय, आईसाठी काहीतरी करावं म्हणून असं. ते बघून मला इतकं भारी वाटलं. मग नंतर मी राखीताईंना सांगितलं की तुम्ही ह्या मुलाच्या मम्मीचा बर्थडे आहे आणि ह्याला ही बांगडी हवी. तर त्या बोलल्या ठीक आहे मी त्याला देते. मग तो त्या साईडला उभा राहिला आणि माझ्या मागेच होता. मग त्यांनी मग बंद करायचं टाइम आलं, कारण उशीर झाला, तुम्हाला बोलले ना आम्ही उशिरा गेलेलो. मग बंद करायचा टाइम झाला. हे बघा अनाया घेते त्यांच्या हातातून आणि अनायाला बोलले थँक्यू बोल त्यांना. तर हे बघा हे त्यालाही मिळालं, त्याने मला मग थँक्यू बोलले की काकी थँक्यू तुमच्यामुळे मला मिळालं म्हणून. तर बोलले असू दे म्हटलं. म्हणले माझ्याकडून आणि तुझ्याकडून तुझ्या मम्मीसाठी गिफ्ट, म्हणले नीट घरी घेऊन जा असं. तर अशी त्याची स्टोरी होती आणि मस्त मस्त वाटलं आम्हाला. आणि भरपूर झाडे, आता बघूया तुम्हाला प्लांट्स मला मिळाले का त्याचाही व्हिडिओ काढेन मी आणि तुम्हाला दाखवेन. पण तिथे इतके छान छान गुलाब होते ना, बघून इतकं मन प्रसन्न होत होतं ना. आणि ते बघा असे तुम्हाला बोलले ना आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी. आणि हेच लहान मुलं मग ते बघतात आणि आकर्षित होतात ह्या गोष्टी सगळ्या बघून, कारण लहान मुलांना मन मोकळं खेळायला आणि ह्या गोष्टी बघायला खूप आवडतात.
प्लांट्सचं त्यांना तर लहान मुलांना अजून काय एवढं कळत नसेल, पण जे मोठे आहे त्यांना प्लांट्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी खरंच जा इकडे आणि खरंच आपलं नाव नोंदवा. आणि हे बघा, हा आमचा परतीचा प्रवास, म्हणजे आम्ही निघालोय आता घरी जायला. तर हे बघा, शौर्याला कशी चालत चालत नेते आणि मग तिला बोलले उचलून घे त्याला थोडस, म्हणजे आपल्याला निघायला, कारण भरपूर उशीर झाला होता आम्हाला निघायला. तर तर मग नंतर आम्ही निघालो. आणि हे बघा, इथे तुम्हाला सगळेजण तिथे लहान मुलंच दिसत असे, अजून पण लोक येत होते, एवढा उशीर झाला तरी पण लहान मुलांना, आपल्या लहान मुलांना घेऊन येत होते. तर आता आम्ही निघालोय आमच्या घरी. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि खूप भारी वाटलं येऊन आम्हाला इकडे. आणि आम्ही आता निघालोय घरी. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही पण सर्वजण या वन महोत्सवमध्ये आणि इकडचा आनंद घ्या. आणि आम्ही नंतर निघालो चालत चालत घरी, कारण आमचं घर तिकडे 5 मिनिटावरच आहे, स्टेशनच्या थोडंसं 5 मिनिटावरच आहे. ते इकडे कंपनी आहे, इथे गणपती बनतात, ते तुम्हाला दाखवत होते. आणि आणि इथं अर्धे गणपती म्हणजे बनवून ठेवलेले आहेत. तर हे बघा, गणपती त्याचा साचा होता इकडे. आणि नंतर आम्ही निघालो घरी, हे दाखवत म्हणजे रस्त्यावरून जात बघता बघता आम्ही निघालो घरी मधल्या मधल्या रस्त्याने. तर घर जवळ असल्यामुळे आम्ही चालतच गेलो आणि ते दोघ जण गेले रिक्षाने. तर खरंच खूप मस्त मज्जा मज्जा आली. आणि लहान मुलांना ह्या गोष्टी दाखवायला मला भरपूर आवडतात असल्या.